माझ्या महाराष्ट्रातील बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, नमस्कार. जय महाराष्ट्र. नाही, आज मी काही बंद करायला आलेलो नाही. कालच मी म्हटलं आपल्याला की मला पाहिल्यानंतर आपल्या मनात येत असेल की बा आता नेमकं काय सांगतोय. आपल्याकडनं सहकार्य वाढतंय, त्याच्याबद्दल धन्यवाद द्यायला आलेलो आहे. पहिल्या प्रथम मला केंद्र सरकारला धन्यवाद द्यायचे आहेत, कारण दोन गोष्टींसाठी आपण त्यांना विनंती केली होती. एक, जसं आपण राज्यातल्या रेल्वेज आणि बस सेवा या बंद केल्या आहेत, तशीच देशांतर्गत विमानसेवा ही बंद करावी अशी आपण एक विनंती त्यांना केली होती, सूचना त्यांना केली होती. आज मध्यरात्रीपासून ही विमानसेवा बंद होते आहे. दुसरी अतिशय महत्त्वाची एक सूचना आपण त्यांना केली होती, विनंती केली होती. गेल्या आठवड्यात मी स्वतः केंद्रीय अर्थमंत्र्यांशी बोललो होतो, माननीय पंतप्रधानांशी बोललो होतो. ते म्हणजे आता 31 मार्च म्हणजे इयर एंडिंग, कर परतावा भरण्याची तारीख, रिटर्न्स भरतात, आणखीन GSTचे रिटर्न असतात, बऱ्याच काही गोष्टी असतात. ह्या संकटामुळे ती तारीखी त्यांना आपण विनंती केली होती की आम्हाला थोडी पुढे करून द्या, आणि तीही विनंती त्यांनी मान्य केली. त्याच्याबद्दल केंद्र सरकारला मी धन्यवाद देतोय. चाचणीसाठी ज्या आपल्या प्रयोगशाळा आहेत त्याच्यात वाढ करण्याची एक विनंती केली होती, तीही मान्य केलेली आहे. एक गोष्टी आपण पुढे जात आहोत. सहकार्य तुमच्याकडनं सुद्धा सरकारला मिळत आहे. पण अजूनही सकाळ म्हटल्यानंतर 2 प्रकारच्या सूचना येतात. त्या आजही आल्या की काही जणांचे मला संदेश आले की आमच्या इकडे अजूनही ट्रॅफिक सुरू आहे, काहीतरी करा, यांना काही कळत नाही, यांना कसं सांगणार. काही जणांच्या थोड्याशा एक तक्रारी आल्या की आम्ही जीवनावश्यक वस्तूंसाठी बाहेर पडलोय, पोलीस आम्हाला जाऊ देत नाही. मला असं वाटतं की आपण सर्वांनीच समजूतदारपणा हा अधिक वाढवला पाहिजे. आपल्याकडनं सुद्धा मी आपल्याला वारंवार सांगतो आहे की या संकटाचं गांभीर्य आपल्या लक्षात आलेलं आहे. उगाचच आपण सगळीकडे हे बंद ते बंद, म्हणजे कोरोना म्हटलं म्हणजे हे कोरोना ते कोरोना, असं नाही आहे. हे गांभीर्यच असं आहे, संकटच एवढं मोठं आहे की हा व्हायरस जिथे पोचलेला नाही तिथे आपल्याला पोहोचू द्यायचं नाही, आणि जिथे त्याचा प्रादुर्भाव आहे तिकडेच त्याला मी काल आपल्याला सांगितले की आपल्याला खतम करायचं आहे. सर्व जिल्ह्यांच्या सीमा आपण बंद केलेल्या आहेत. मग अनेक ठिकाणी असे विषय निर्माण झालेले आहेत की बाबा आम्ही जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करणारी आमची संस्था आहे, वाहतूक आहे, आम्हाला पण अडवलं जाते. हे होता कामा नये. उदाहरणार्थ ग्रामीण भाग म्हटल्यानंतर कृषी विषयक जी काही कामं, म्हणजे शेतकरी आहे, शेतमजूर आहे, त्यांना शेतावरती येणं जाणं हे आपण बंद करत नाही आहोत. कृषी संबंधित जी काही माल वाहतूक किंवा अन्नधान्याची वाहतूक करणारी वाहतूक यंत्रणा आहे ती आपण थांबवलेली नाही आहे. शहरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करणारी वाहतूक आपण थांबवत नाही आहोत, त्या कंपन्या आपण थांबवत नाही आहोत. पण ज्या कंपन्या ही उत्पादनं निर्माण करतात त्यांचे कारखाने चालू ठेवण्यासाठी किंवा ऑफिसेस चालू ठेवण्यासाठी मी आज सर्वांना सांगतोय की आपल्या वाहनांवरती आपल्या कंपनीचं नाव, कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ते, आणि आपल्या कर्मचाऱ्याला किंवा जे काही अधिकारी असतील साहजिकच आहे त्यांच्याकडे आपल्या कंपनीचे ओळखपत्र असेल. पोलिसांनाही सांगतोय की शेवटी आपण आपलं जगणं नाही थांबवलेलं, अधिक जगण्यासाठी थोडीशी आपली शैली जी आहे ती बदललेली आहे. सकाळ झाल्यानंतर काही ठिकाणी आपल्याला भाजी आणायला बाहेर पडावं लागतं, धान्य आणायला बाहेर पडावं लागतं, औषधं आणायला बाहेर पडावं लागतं. आपणही समजुतीने घ्या. अनेक ठिकाणी जर खरोखरच ह्या वस्तूंसाठी नागरिक बाहेर पडत असतील तर थोडी खात्री पटवून घ्या. आणि नागरिकांनाही मी सांगतोय की नुसती टेहाळणी करायला किंवा फेरफटका करायला कृपा करून बाहेर पडू नका. घरात राहा आणि सुरक्षित राहा, कारण घर हे आपल्या सगळ्यात सुरक्षित असतं. आणि घरात राहा, सुरक्षित राहा. जिथे जिथे ह्या जीवनावश्यक वस्तू किंवा वस्तू बनवणाऱ्या निर्माण करणाऱ्या कारखान्यांना, कंपन्यांना, मग ते IT सेक्टर असेल, बँकिंग सेक्टर असेल, आपल्या कर्मचाऱ्यांची ने-आण करण्याची जर का कुठे अडचण होत असेल, वाहतूक करण्यासाठी अडचण येत असेल, तर कृपा करून आपल्या पोलिसांचा जो 100 नंबर आहे त्या नंबरवरती आपण फोन करा. पोलीस पूर्णपणे आपल्याला सहकार्य करतील आणि ही वाहतूक कुठेही थांबू न देता जिथे आपल्याला जायचे तिथपासून जिथे जायचे तिथपर्यंत आपल्याला मदत केली जाईल. मला पोलिसांना खास धन्यवाद द्यायचे, त्यांचं कौतुक करायचे
कारण त्यांनी काल एक फार मोठं काम केलं. काही लाख मास्क हे त्यांनी धाड टाकून जप्त केले. मला पोलिसांचं कौतुक करायचं आहे. ही अशीच कामगिरी आपल्याकडनं अपेक्षित आहे. एकूणच ह्या संकटाचा कोणी संधी म्हणून उपयोग करता कामा नये. कोणी संधी म्हणून त्याचा उपयोग करू नये. कुठेही काळाबाजार होता कामा नये, साठा होता कामा नये, साठेबाजी होता कामा नये. आजच मी आपल्या राज्याच्या अन्नधान्य पुरवठा, साठा आणि एकूणच त्याच्या वितरण व्यवस्थेसाठी बैठक घेतली आणि मला आपल्याला सांगायला एक समाधान होते की आपण अजिबात काळजी करण्याचं कारण नाही आहे. आपल्याकडे पुरेसा धान्याचा साठा आहे, अन्नाचा साठा आहे. महत्त्वाचा भाग फक्त त्याची वाहतूक करणं आणि ती जी काही एक वितरण व्यवस्था आहे ती आता सुरळीत चालू ठेवणं, त्याच्याबद्दल मी सूचना दिलेल्या आहेत. काही ठिकाणी स्वयंसेवी संस्था, व्यक्ती, मंदिरं ह्या पुढे येत आहेत. जसं आपलं सिद्धिविनायक मंदिर पुढे आलेलं आहे, ती संस्था पुढे आलेली आहे. शिर्डीचं साई संस्थान पुढे आलेलं आहे, ते काही आपल्याला मदत करू इच्छित आहेत. मुंबईच्या लालबागच्या राजाने तर एक अनोखा कार्यक्रम घेतलेला आहे. आपल्याला कल्पना आहे की हे दिवस जे असतात हे दिवस हे रक्तपुरवठा, रक्तदान करण्याचे दिवस असतात. अनेक ठिकाणी रक्तदानाची शिबिरं या काळामध्ये होत असतात. परंतु हे संकट आल्यानंतर आपल्याकडे रक्ताचा थोडासा एक नाही म्हटलं तरी तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे आणि ती लक्षात घेऊन लालबागच्या राजांनी रक्तदान शिबिर सुरू केलेले आहे. मला त्यांनाही धन्यवाद द्यायचे आहे. हेही काम महत्त्वाचं आहे. हे आपण सुद्धा करू शकता. एकूणच सर्व बाजूनी या संकटावरती मात करण्यासाठी हात पुढे येत आहेत. त्या सगळ्या हातांचं मी स्वागत करतोय. आपण एकजुटीने ह्या सगळ्या संकटाचा मुकाबला करतोय. पुन्हा मी एकच सांगेन की जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीमध्ये कोणीही अडथळा आणू नका. अनावश्यक प्रवास टाळा. स्वतःच्याच घरी राहा. कुठेही ह्या ज्या काही यंत्रणा आहेत त्या यंत्रणावरती ताण वाढेल असं काही करू नका. बाकी इतर सूचना तुम्हाला दिल्या गेलेल्याच आहेत. जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा मी आपल्यासोबत आपल्यासमोर येऊन आपल्याशी संवाद साधतोच आहे. तूर्त या महत्त्वाच्या टप्प्यामध्ये आपण जे सहकार्य करत आहात त्या सहकार्यात अजून थोडे एक पाऊल पुढे टाकून परत मी आपलं एकच सांगेन की शक्यता किंबहुना शक्यतो घराबाहेर पडू नका. तेवढं एकच काम करा. अनेकांना मी सांगतो की आम्ही काय मदत करू, त्यांना सांगतो घरी राहा, बाकी काही करू नका. आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो महत्त्वाचा टप्पासुद्धा आहे तोही आपण यशस्वीपणाने या संकटावरती मात करून पार पाडू आणि त्याच्यासाठी जे आपलं सहकार्य मिळते ते असंच मिळत राहू. सरकार म्हणजे मी काल परवाकडे बोललो होतो ना, संकट गंभीर आहे पण सरकार खंबीर आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील.